आणि राष्ट्रीय पातळीवरून एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता रायबरेलीमधून उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे। राहुल गांधी आता रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। के.एल. शर्मा यांना अमेठीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। वायनाड पाठोपाठ आता राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, अमेठी नाही तर रायबरेली, राहुल गांधी। अगदी बरोबर आहे। खरं तर गांधी घराण्यातल्या या दोन्ही सदस्यांच्या उमेदवारीकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं सागर। ते म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीकडे। ज्या वेळेला भाजपनं टीका केली होती की उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवू शकत नाही गांधी घराण्यातील सदस्य, त्यानंतर काँग्रेसमधल्या हालचाली या वेगवान झाल्या होत्या आणि आता आपण पाहतोय अधिकृत यादी जी आहे काँग्रेस पक्षाकडून ती जाहीर करण्यात आली आणि त्यानुसार रायबरेली मतदारसंघामधून राहुल गांधी ही निवडणूक लढवणार आहेत। अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही काँग्रेसचे गड समजले जायचे, मात्र त्यानंतर धोका निर्माण झाला आणि थेट केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधी जाऊन पोहोचलेले होते। आता राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर झाली आणि किशोरलाल शर्मा जे आहेत त्यांची अमेठीमधून झालेली आहे। याचाच अर्थ आता प्रियंका गांधी या मात्र लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारण अमेठीमधून रायबरेलीमधून राहुल गांधी आणि अमेठीमधून कदाचित प्रियंका गांधी निवडणूक लढवतील अशी शक्यता किंवा जी चर्चा आहे ती वर्तवली जात होती आणि याबाबत काँग्रेस हायकमांडकडे निर्णय देण्यात आला होता। म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं होतं आणि त्यांनी पुन्हा गांधी घराण्याचे सदस्यच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं होतं। आता रायबरेलीमधून केंद्रीय मंत्री दिनेश शर्मा हे भाजपकडून उमेदवार आहेत, तर आता काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार हे राहुल गांधी असणार आहेत। त्यामुळे दोन्ही वायनाड आणि रायबरेली इथून आता राहुल गांधी ही निवडणूक लढवणार आहेत। बघावं लागेल मतदार कसा कौल देतात, कारण यापूर्वी अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे गड राहिलेले होते। आता पुन्हा एकदा गांधी घराण्यातल्या सदस्याला तिथला मतदार प्रतिसाद देतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता राहुल गांधी हे रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। रायबरेलीमधून आता राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये वायनाडसाठी ते उमेदवार होते, त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात वायनाडमध्ये लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे, मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर आता रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला होता आणि त्यानंतर आता रायबरेलीमधून ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत। तर रायबरेलीमध्ये आता जोरदार तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। आजच राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही जोरदार तयारी सुरू आहे। आणि रायबरेलीमधील काँग्रेस ऑफिसमध्ये ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी राहुल गांधी यांच्या शक्ती प्रदर्शनाची ही जोरदार तयारी आहे। आजच राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील।